आजच्या भागाला प्रेक्षकांनो सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक मनापासून विनंती आहे की बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे ट्विस्ट तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सिरियल कटा चॅनलवरती बघायला मिळतील. 2 दिवस आधी जो मी ट्विस्ट टाकला होता तो उद्या घडणार आहे प्रेक्षकांनो, तर प्लीज तिथे जाऊन नक्की बघा. आणि जो बाई तुझा आशीर्वादचा नवीन प्रोमो लॉन्च झाला आहे तो सुद्धा ट्विस्ट नक्की घडतोय तरी कसा, अगदी जसाच तसा खराखुरा ट्विस्ट मी त्या चॅनलवरती अपलोड केला आहे. सो प्लीज जाऊन बघा. आपल्या या चॅनलवरती त्याचं पोस्ट मी टाकले आहेत आणि आपल्या त्या चॅनललासुद्धा असाच सपोर्ट करा. सुना येथे घरा मालिकेच्या आजच्या भागात श्रीधर माधव दोघेही राघववरती प्रचंड भडकलेले असतात. राघव विचारतो की पण अरे मी काय चूक केली आहे, अरे आता बोल की. तेव्हा श्रीधर त्याच्यावरती रागवतो, अरे तुझ्यामुळे वचन द्यावं लागलं ना आम्हाला आप्पांना. राघवला तरीही डोक्यात काही शिरत नाही, पण तो माधवला बोलायला जातो आणि नेमका मधुराचा फोन त्याला येतो. राघव ते पाहतो. राघवला धक्का बसतो की अरे ही तर मधुरा आहे, गोडाऊनमध्ये काम करणारी पोरगी. त्यानंतर तो श्रीधरकडे जातो. त्यालाही एका मुलीचा कॉल आलेला असतो, पिहूचा. राघव आता संभ्रमात पडतो की म्हणजे म्या वचन देण्यासाठी हात पुढं केला म्हणून याच ते वचन द्यावं लागले आप्पाला. म्हणजे ही दोघं बी प्रेमात आहे ती. तर राघवला सत्याची जाणीव होते. इकडे शिवनाथ उमाला दाखवतो की हे बघा उमा, मी वेगवेगळ्या वधूवर सूचक मंडळामध्ये आपल्या माधवच्या नावाची नोंदणी केली आहे. इकडे राघवला मात्र खूपच वाईट वाटायला लागतं. आता तो स्वतःला दोष देतो की म्हणजे माझ्या त्या वचन देण्याच्या चुकीपायी माझ्या दोन्ही बी भावाचं प्रेम पणाला लागलंय. तर नाही, असं अजिबात मी होऊ देणार नाही. मी तुमचं प्रेम असं पणाला लागू देणार नाही. हे वचन आहे या लहान भावाचं त्याच्या मोठ्या भावासने. तिकडे शिवनाथ अजूनही त्याच्या मनात राग थुंकत असतो. उमाला तो सांगतो की नाही त्या पद्माला तोंडावर पाडलं ना तर नाव नाही लावणार शिवनाथ म्हणून. उमाला एक वेगळीच अनामिक भीती सतावत असते. तिला वाटत असतं की शिवनाथाने मुलांची मतही विचारली नाहीत, स्वतःचा निर्णय डायरेक्ट लादलाय त्यांच्यावरती. म्हणजे बंधन तर टाकत नाही होत ना. तिला सतत ते विचार सतावत असतात. इकडे माधव श्रीधर दोघेही झोपलेले असताना राघव मात्र विचार करून करून त्याचं डोकं हैराण होऊन जातं की मी माझ्या मोठ्या भावाचं प्रेम असं पणाला लागू देऊच शकत नाही, नाहीतर आयुष्यभर त्यांना कुडत जगावं लागल. अचानकच तो दोघांना झोपेतून उठवतो. माधव त्याच्यावरती पुन्हा रागवतो की काय रे तुझं, आधीच तर झोप लागत नाही इथं, पुन्हा तू कशाला उठवायला लागलास आम्हाला. राघव विचारतो की काय रे, तुमच्या दोघांचं प्रेम प्रकरण मला का नाही सांगितलं. माधव श्रीधर विचारतात की तुझं बी आहे, तुझं पण आहे. माधव राघवला विचारतो की तुला काय विचारणार होतो आम्ही. श्रीधर म्हणतो की आणि तुला का सांगायचं. राघव म्हणतो की ठीक आहे, मला नव्हतं सांगायचं, अरे पण त्या टायमाला आपण सांगायचं ना वचन देण्याआधी. त्यावर माधव आणि श्रीधर इतके चिडतात की वा 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 राघव वा. श्रीधर म्हणतो की याला समजा सोपंच वाटते, अरे कसं सांगणार होतो आम्ही आप्पासने. माधव म्हणतो की ते काय झाडावरून फळ तोडणं इतकं सोपं वाटतं वय. श्रीधर म्हणतो की याला समजा सोपंच वाटतं की अरे त्या टायमाला आम्ही आप्पाला सांगायला गेलो असतो ना तर मग चांगलं झोडलं असतं त्याने आम्हाला. माधव म्हणतो की आणि काय सांगायचं होतं आप्पासने. वर तोंड करून म्हणायचं आप्पा आम्ही वचन नाही देऊ शकत कारण आम्ही पिरमात आहे. बरं दिसतं का ते. श्रीधर सांगतो की नाहीतर काय, आधीच तुझ्यामुळे राघव आप्पा आधीच टेन्शनमध्ये होतं आणि अजून जाऊन त्यात भर आमची. त्यावेळेला जर जाऊन सांगितलं असतं ना मग झालंच असतं आमचं कल्याण. ते दोघे जितकं बोलत सुटतात ना, राघवला बोलण्याची संधीच देत नाही. राघव आता त्यांना गप्प बसवतो आणि त्यांना एक आयडिया सुचवतो की भावानो, माझ्याकडे ना मस्त प्लॅन आहे, सांगू काय. राघव विचारतो की सांगू काय सांगू. ते दोघेही नंदीबाईलासारखे मान हलवतात आणि म्हणतात की ठीक आहे सांग. राघव त्यांना काय सल्ला देतो माहिती आहे. आता उद्या सकाळी तुम्ही दोघांनी बी एक काम करायचं, आप्पासने जाऊन समजा खरं काय ते सांगायचं. श्रीधर त्याच्यावरती इतका चिडतो की तुझ्या काही डोक्यात फरक पडला का रे, अक्कल आहे का, काय बोलतोय कळतंय का. आम्ही आप्पांशी बोलायचं छे, जमणारच नाही आम्हाला. राघवचा मोर्चा माधवकडे वळतो.
पण माधव पण हात जोडून सांगतो की अजिबात जमू शकत नाही. श्रीधर सांगतो की धन्यवाद हा सल्ला दिल्याबद्दल. तू पण झोप, आम्हाला पण झोपू दे. दोघेही चिडून झोपी जातात. राघव अस्वस्थ होतो आणि विचार करतो की बोला रे भावांनो, बोला. अरे बोलण्यानं मोठमोठे प्रश्न सुटतात. ह्यो तर फक्त प्रेमाचा मामला आहे. एकदा का तुम्ही प्रेमाची कबुली दिली की समजा कसं व्यवस्थित होतंय. मग जे होईल ते होईल भावांनो, बघू की आपण. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्विता सकाळ सकाळ रोशनशी फोनवरती मस्त गप्पा मारत असते बाल्कनीमध्ये आणि राघव तिकडे आळस देत आपलं तोंड धुत असतो. अचानक लक्ष जातं आणि दोघे एकमेकांना खुन्नस द्यायला लागतात. राघव अन्वीला, अन्वी राघवला. एकमेकांना हाडतूड करत असतात ना. राघव येतो आणि म्हणतो की मी न सोडणार नाही या चिचुंदरीला. सगळे हिनं केलं आणि ढकललं माझ्यावरती. थांब आता, त्याला काय घ्यावं कळत नाही. हातात तांब्या असतो आणि तो तुझ्या अंगावरच धावत जातो. हिच्या नातात टाळकंच फोडतो. कसं बसं तरी बंटी मामा त्याला थांबवतो की राघव, राघव ऐक, नाही नाही नाही, तुला कळतंय का? राघव सांगतो की मम्मा तू सोड मला. हिचं ना टाळकंच फोडतो. सगळं केलं हिनं आणि उंदरी नाचून मलाच खुन्नस देते. ह्या चिचुंदरीला बघतो की मी. अन्वितावरून खुन्नसच देत असते. चल हाडे जा, हे सगळं चालू असतं तिचं. इकडे राघव इतका चिडत असतो. बंटी मामा त्याची समजूत घालतो की राघव, जर तू यो फेकून मारला तांब्या आणि जर तिला लागला तर माझी तिकडची बहीण पोलिसांनी बोलवला आणि जरी बी नाही लागला आणि नुकसान झालं ना तरी बी ती पोलिसांनी बोलवलंच. राघव सांगतो की मी घाबरत नाही धमक्यांना. जे व्हायचं ते होऊ देत, पण हिचं टाळकं मीच फोडतो आता. राघव चिडलेला असतो. बंटी मामा त्याला उचलतो. इतक्यात शिवनाथच हाक मारतो की काय चाललंय? झालं. अन्विता तिकडे वर आत पळत जाते आणि बंटी मामा धाडकन रस्त्यावरतीच राघवला फेकतो की. राघव जोराचा आदळतो, पण शिवनाथ आलाय म्हटल्यानंतर पटकन उठून उभा राहतो. शिवनाथ विचारतो की काय? दोघे म्हणतात की काय नाही. शिवनाथ विचारतो की काय नाही म्हणजे? दोघे एकमेकांना विचार करतात. मामा म्हणजे? आता बंटी मामा म्हणतो की अरे राघव म्हणजे काय? शिवनाथ प्रश्न विचारतो की काय रे, जेव्हा मी आलो होतो तेव्हा तिकडं काय फेकत होता, हातात काय आहे तुझ्या? राघव सांगतोय की कुठं काय, कायच नाही. राघवच्या हातात तांब्या असतोच. गुपचूप अन्विता तेथून झुकून बघत असते राघवचा चाललेला तमाशा. शिवनाथ दोघांना विचारतो की मी आलतो तेव्हा तो असं म्हणत होता की मी आवरणार नाही, आवरणार नाही, म्हणजे काय? आता तो पटकन थापा मारतो की काय नाही आप्पा, ते बंटी मामा मला आवर म्हणत होता ना, मला उशिरा आवरायची सवय आहे म्हणून आवरणार नाही म्हटलं. हातातलं तांबे बघून शिवनाथ विचारतो की हे काय? राघव पुन्हा थापा मारतो की काय नाही, झाडांना पाणी घालत होतो. बंटी मामा म्हणतो की ते सांडत होतो, ते हां सांडपाणी घालत होतो. दोघांची अशी बोबडी वळालेली असते शिवनाथला बघून. शिवनाथ विचारतो की जर तू झाडासने पाणी घालत होता तर ह्यो तुला धरत का होता मग? राघव बहाणा करतो की काय नाही आप्पा, ते पाणी जास्तीचं झालं होतं ना म्हणून मामा सांगत होता की जास्तीचं वतू नकोस. बंटी मामाही आता त्याचा होला होकवतो की हां म्हणजे ते झाडं वाहून जातील ना, आणि झाडं वाहिल्यावर पाणी कुणाला देणार? आणि तो विकृत हसायला लागतो. शिवनाथ सांगतो की झालं टाईमपास झाला असेल तर या नाश्त्याला, माहिती आहे ना वेळ, उशीर करायचा नाही. आणि तो निघून जातो. थोडक्यात वाचलाय राघव. अन्वितावरती असं आरेरावी करतोय, तांब्या वगैरे उगारतोय, हात उगारतोय, कळलं ना शिवनाथने त्याची फजितीच केली असते. शिवनाथ गेल्यानंतर अन्विता बरोबर म्हणतो राघव तिला उंदरीन, भिळातून बाहेर यावी तशी बाहेर येते. आणि पुन्हा शिवनाथ गेल्यानंतर राघवला खुन्नस द्यायला लागते. चल हड, निघित ना चल. राघव म्हणतो की बघून घेतो तुला मी नंतर. राघव थोडा वेळाने आत जातो. आता त्याने आंघोळ वगैरे उरकलेली असते. जेव्हा तो बाथरूममधून बाहेर येतो, समोर माधवचा चेहरा पार उतरलेला असतो. त्याचं कशातच मन लागत नसतं आणि सतत मधुराचा कॉलही येत असतो. राघवला त्याची अवस्था बघवतच नाही. त्याचं लक्ष फोनकडे जातं. मधुराचा सतत कॉल येतोय ते दिसतं त्याला. राघव
माधवकडे येऊन त्याची समजूत घालतो की अरे दादा, अरे फोन तरी घे की. अरे कालपासून किती कॉल करायला लागली ते. बोल बरं तू. माधव सांगतो की नाही ना गं, राहू देत. तिकडे मधुरासुद्धा इतकी टेन्शनमध्ये असते, माधव तिचा फोनच घेत नाही आहे म्हणून. राघव आता माधवचं काही चालू देत नाही हा. तो पटकन जाऊन आधी खोलीचा दरवाजा बंद करतो आतून. माधवकडे येतो आणि सांगतो की दादा बोल तिच्याशी, चल. जबरदस्ती राघव त्याला बोलायला सांगतो. फोन रिसीव करताच मधुरा खुश होऊन विचारते की अहो माधव, अहो तुम्ही माझा फोन का घेत नाही का? तुमचे आप्पा तुमच्यासाठी स्थळ शोधतायत ना. त्यांच्या मुलीकडून सुनेकडून काय अपेक्षा आहे त्या माहिती आहेत की मला. अहो मी स्वतःच टाईप केलेत आणि मी बऱ्यापैकी बसते की त्याच्यामध्ये. तुम्ही सांगा की तुमच्या आप्पासनी. तुम्ही तुमच्या आप्पासनी सांगितलं तर सगळं ठीकच होईल की. माधव वैतागत म्हणतो की ते समजा बरोबर आहे मधुरा, पण मी नाही सांगू शकत. मधुरा धक्क्याने विचारते की अहो पण असं का? अहो तुमच्या आप्पानी नेमणूक माझी स्वतःच केली होती ना कामावरती. म्हणजे तुमच्या आप्पांच्या दृष्टीनं योग्य आहेच की मी तुमच्यासाठी. मधुरा विचारते की का सांगू शकत नाही तुम्ही? तेव्हा माधव बॉम्ब फोडतो की कारण मी माझ्या आप्पासने वचन दिले मधुरा की मी प्रेमविवाह कधी बी करणार नाही. मधुरा धक्क्याने विचारते की काय? आणि मला दिलेल्या वचनाचं काय? तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? तेव्हा माधव चिडून म्हणतो की ते हाय गं, पण मला बी समजून घे की. अगं परिस्थितीच अशी होती की मला आप्पांना वचन द्यावं लागलं. आणि मधुरा तुला एक सांगू का? माझ्या आप्पांचा शब्द आणि त्यांचा स्वाभिमान माझ्यासाठी सगळ्यात वरचढ आहे. त्यामुळं मी नाही सांगू शकत गं. माधव अक्षरशः रडकुंडीला आलेला असतो. राघवला त्या दोघांचीही मनस्थिती काही ठीक वाटत नसते, कारण दोघेही हातून तुटलेत. मधुरा आता माधवला एकच प्रश्न विचारते की तुम्ही कधीही नाही सांगणार का आपल्या प्रेमाबद्दल? माधव सांगतो की मला नाही माहिती मधुरा. मधुरा आता चिडते की नाही माहिती म्हणजे? अहो पण मी तुमच्या आवडीचा जेवणाचा डबा रोज तुमच्यासाठी घेऊन यायचे. एकमेकांच्या समोर बसून कधी जेवणार, आज काय आणलं आहे डब्यात, तब्येत ठीक आहे की नाही, हे समजा एकमेकांना चिठ्ठ्या पाठवून विचारायचो. फायलीमध्ये तुम्ही माझ्यासाठी चाफ्याची फुलं पाठवायचात. तुमच्या आवडीचा डबा मी रोज घेऊन यायचे. या समजायचं काय? हे बघा माधव, मी तुम्हाला मनातून माझा जोडीदार मानले आणि तरी बी तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता? मधुरा रडायला लागते तिकडे. इकडे माधवची काय वेगळी अवस्था नसते. मधुरा माधवला जाब विचारते की हिंमतच नव्हती मग कशाला प्रेम केलं माझ्यावरती? माधव विचारतो की मी काय ठरवून प्रेमात पडलो आहे का? तो डायरेक्ट तिला सांगतो की इसर मला. मधुरा विचारते की इसर म्हणजे? मी काय तुमच्या आयुष्यात असंच निघून जायचं आहे का? माधव म्हणतो की हे बघ, तू असं बोलून आता आणखीन गोंधळ वाढवू नकोस. मधुरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघा, आपण दोघं मिळून आपसने बोलूयात की तुमच्या. मधुरा तिकडे रडत असते. म्हणून राघव माधवला एक समजूत घालतो की हे बघ दादा, निदान प्रयत्न करतो असं तरी सांग प्लीज माझ्यासाठी. माधव मधुराला शब्द देतो की ठीक आहे, प्रयत्न करतो. तिच्या मनाला किती समाधान वाटतं. माधव फोन रागाने कट करतो आणि दुसरीकडे जाऊन थांबतो. पण राघव प्रयत्न सोडत नाही. माधवला तो समजावत असतो की दादा ऐक की, अरे दादा तू जाऊन आप्पासनी समजा काय खरं ते सांग की. अरे एक वेळेला आप्पा आमचं नाही ऐकणार, पण तुझं नक्की ऐकतेली. अरे कारण तू लाडका आहे त्यांचा. माधव सांगतो की माझ्यात एवढी हिंमत नाही. राघव त्याच्यावरती रागवतो की तुला हिंमत करावी लागेल दादा. तुझ्या प्रेमाखातर हिंमत करावी लागेल आणि मी आहे की तुझ्याबरोबर. तू फक्त हिंमत कर. आणि तू तिला आत्ताच सांगितलं आहे ना की तू प्रयत्न करतो आहे म्हणून. चल मग आत्ताच्या आत्ता आप्पासने बोल. अरे बोलल्यानं प्रश्न सुटते ती दादा. माधव सांगतो की ते फक्त तिला शांत करायला बोललो होतो. राघव त्याचं काही ऐकत नाही. तो हट्ट धरून बसतो की ते काय नाही दादा, चल आत्ताच्या आत्ता आप्पासने बोल चल. इकडे बाहेर शिवनाथाने वधूवर सूचक केंद्रात आता फोन केलेला असतो आणि तो सांगतो की लग्नाची घाई नाही आहे. म्हणजे लग्नाची घाई आहे त्याची, पण स्थळं शोधण्याची घाई नाही आहे. माझी तिन्ही बी पोरं लाखात एक आहे ती आणि त्यांच्यासाठी एक भारी असे हिरे शोधा तुम्ही.
तो सांगून फोन ठेवतो. उमा त्याला विचारते की अहो हे काय मला तुमचं पटत नाही. नाही म्हणजे इतकी घाई कशासाठी? शिवनाथ विचारतो की म्हणजे? उमा सांगते की आई म्हणजे कालच तुम्ही माधवचा बायोडाटा भरला आणि आज लगेचच चौकशी बी. वेदा शिवनाथाला सांगायला लागते की अहो आप्पा आणि स्थळ शोधण्यामध्ये इतकी घाई करायची नसते हो. उमा विचारते की तुला बरं माहिती का समद? त्यावर वेदा म्हणते की आई मला माहिती असतं हां समद आणि आमची पिढी बी ना फास्ट आहे फास्ट. शिवनाथ विचारतो की फास्ट आहे फास्ट म्हणजे? तेव्हा वेदा त्याला उलगडून सांगते की अप्पा ही बघा ही मॅट्रिमोनियल साईट आहे ना, याच्यावरती जर तुम्ही ही पत्रिका अपलोड केली की स्थळांचा नुसता पाऊस पडेल पाऊस. वेदा शिवनाथ तुम्हाला सांगते की आपण एक काम करूयात, आपण समजा दादा लोकांचं अकाउंट ओपन करूयात. घ्या श्रीदादा पण आला. आधी आपण या दादाचं अकाउंट ओपन करूयात. श्री विचारतो की कसलं अकाउंट? त्यावर वेदा त्याला सांगते की अरे तुझ्या लग्नाचं. श्री धक्क्यानं सांगतो की नाही 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 नाही. शिवनाथ आणि उमा धक्क्याने त्याच्याकडे पाहतात. तेव्हा तो म्हणतो की नाही म्हणजे दादाचं झाल्याशिवाय मी नाही चालणार भोल्यावर. वेदा म्हणते की अरे दादा फक्त अकाउंट तर ओपन करून ठेवायचं आहे. श्री म्हणतो की तुला सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणजे नाही, दादाचं झाल्याशिवाय काय बी नाही. आप्पा मला काम आहे तिला निघतो मी. आता शिवनाथाला वाटतं की श्रीला असला पण त्याचे धाबे असे का दणाणलेले असतात ना, पूर्णपणे सैरभर झालेला असतो. पटकन बाहेर येऊन कसं तरी बुटं घालतो आणि पिहूशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं चित्तच थाऱ्यावर राहिलेलं नसतं. इतक्यात समोरून भास्कर, रुद्र, पद्मा तिघेही बाहेर येतात. तिघे त्याच्याकडे पाहत असतात. श्री इतका घाईमध्ये असतो, त्याला काहीच भान राहिलेलं नसतं. तो 2-3 वेळा पिहूशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण कॉन्टॅक्ट काही होत नाही. ती फोन रिसिव्ह करतच नाही. तो जाम वैतागतो आणि पटकन तो स्कूटरवर बसतो, हेल्मेट घालतो आणि तसाच निघून जातो. पद्माला त्याचं वागणं जरासं खटकतं आणि भाग इथेच संपतोय. पुढे आपण बघूयात. शिवनाथ आपल्या 4ही मुलांना बाहेर अंगणात घेऊन जातो आणि तो त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्नात असतो. तो त्या मुलांना विचारतो की असं माना खाली घालून का बसलायत? काय असेल मनात तर सांगा की. तेव्हा तो त्यांची मनस्थिती ओळखून म्हणतो की बरं ठीक आहे, तुमच्यासमोर तुमचा बाप नाही तर तुमचा मित्र बसलाय असं समजा आणि बोला काय असेल ते. आता राघव त्या दोघांना खुणावतोय खरा, पण ते दोघे हिंमत करून सांगतील का शिवनाथाला खरं काय ते? आणि कळल्यानंतर शिवनाथ काय ॲक्शन घेईल? म्हणजे त्या दोघांचं लग्न लावून द्यायला तो तयार असेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. पुढे नक्की काय होत राहते ते पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.